चला पकडा, चमू पकडा, दीदी पकडा, हे पकड, सुरी पकडा. अगा हातात पकड. खाली बस, सुरी दे. अरे पटकन हॅपी. अरे हे बघ, ते सुरी दे. चालू आहे. अरे अरे तू का इकडे बस. हातात पकड, हातात पकड. हे दाबे दाब, हे इकडे दे. कुठलं होतं रे? हे थांब समू. चला 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 चला. Happy birthday to you. Happy birthday dear Santa. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. एवढंच आवडलं नाही. तर हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. तर आज आहे शनिवार 7 जून 2025. तर आज आहे माझा वाढदिवस. रात्री तुम्ही बघितलंच असेल काय मजा केली आम्ही केक कटिंग करून. आणि आज माझा वाढदिवस आहे तरी आम्हाला रात्रीची शिळी चपाती तुपात तळून आम्हाला दिली आहे चायबरोबर खायला आमच्या धर्मपत्नीने. तर आज बर्थडे असून पण आपण शिळी चपाती खातो आहे. आणि आरतीने मला गिफ्ट दिलं आहे. तर हे मला बड्डेच्या आधीच दिलेलं तिने, खूप दिवस आधी. तर मी आता तिला गिफ्ट मागितलं तर मला तिने हेच बोलते तुझं गिफ्ट. तर असू द्या. अंघोळ वगैरे करून आईवडिलांच्या फोटोला हार घातले आणि आशीर्वाद घेतला आणि निघालो आपल्या फिरतीला. आजचे प्लॅन तर भरपूर होते पण सगळा पावसाने घातलाय घोळ. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या बड्डेच्याच दिवशी पाऊस येतो आणि आमचे सगळे प्लॅन फ्लॉप होतात. तर आम्ही शेवटी सोडलं आहे समायराला मामाकडे आरतीच्या. आणि आम्ही तिघं आता बघू पावसात भिजलो तर काय करता येईल काय नाही. तर आम्ही निघालो आता थोडा पाऊस जाऊ द्या मग आम्ही गाडी काढून आम्ही जाऊन आधी नाश्ता जेवण करू. मग जेवण झाल्यावरती मग बघूया काय करायचं ते.
तर फायनली पावसातून वाचून आम्ही आलो आहे इथे आपल्या रोजच्या रेस्टॉरंटमध्ये सर्वोदयमध्ये. आणि आज आम्ही घेतलेली आहे पावभाजी आणि आणण्यासाठी घेतल्या फ्रेंच फ्राईज आणि आता आम्ही फ्राईड राईस मागवला आहे. तर हे सगळं खाऊन बघूया आता आपल्याला काय करता येईल. आजचं काय प्लॅन तर सगळा चॉपट झाला आहे, म्हणून आम्ही आलो आहे दादरला. आणि दादरला आम्ही आता करतो आहे आणण्याच्या शाळेची शॉपिंग. तिला बॅग आणि बाकी सगळ्या वस्तू काय काय घ्यायचे आहेत ते सगळं घेणार आहे. तेवढाच आपला दिवस फुकट जाणार नाही. किती मेहनत करून ह्या दुकानात त्या दुकानात जाऊन फायनली 2 बॅग घेतल्या आहेत. तर आणायला ह्या शोरूममधल्या बॅगा पाहिजे होत्या, पण ह्या बॅग खूप महाग आहेत. तर आम्ही इथे समोरच दुकान होतं तिथे छान 2 बॅगा मिळाल्या, एक आणण्यासाठी आणि एक रियांसाठी. तर अजून आपल्याला टिफिन घ्यायचा आहे, कंपॉस बॉक्स घ्यायचा आहे, तिच्या शाळेचे कपडे घ्यायचे आहेत, अजून खूप काय काय घ्यायचं आहे आपल्याला. तर आता इथे दादरला आलो आहेस तर आपण जाऊया इथे आतून श्रीकृष्ण वडे खाऊया आपण. आरतीने कधी खाल्ले नाहीत, तर श्रीकृष्ण वडे खाऊन मग बघूया आपल्याला काय पुढचा प्लॅन आहे ते. तर आणण्याच्या शाळेची शॉपिंग सगळी झालेली आहे आणि आम्ही फिरत आलो आता बँडस्टँडला. तर मी माझ्या प्रत्येक वाढदिवसाला आपल्या शाहरुख खानच्या बंगल्याजवळ एक फेरी मारतोच, बिकॉज ही इज माय ऑल टाईम फेवरेट शाहरुख. तर आम्ही इथे पुढे आलो आणि इथे बघतो आहे इथे गर्दी आहे. तर बघूया इथे काय आहे. तर बघता तुम्ही किती छान डान्स केला त्यांनी. आणि इथे त्यांनी त्यातला डोनेट करण्यासाठी त्याचा QR कोड आणि काही एक आपल्याला जमेल असं तिथे आपण त्याला डोनेट करू शकतो. तर आम्ही तिथून निघालो आहे. आता जाऊया आपण जेवायला. रात्रीचे वाजलेत 11. तर जेवायचं कुठे आता तेच चाललं आहे. आरती बोलते चल बघ कुठे तुला आवडते तिकडे. आता बघूया, मला इथे आवडतं कॉपर चिमणी. तर आम्ही आलो आहे वर्लीला आता. तर वर्लीच्या कॉपर चिमणीमध्ये आपण आज जेवूया. पण मला वाटत नाही चालू आहे. बघूया काय रिक्वेस्ट करून काय होत असेल तर. तर रेस्टॉरंट झाले क्लोज आणि मी केले आहे त्यांना रिक्वेस्ट. बघूया आता आपल्याला बसायला मिळतं की नाही. आता आपल्याला काय खायला लागेल ऑनलाईनच मागवायला लागेल. तर वरती पण बसायला आहे. खूप छान रेस्टॉरंट आहे, टेस्ट वगैरे खूप छान आहे आणि फायनली आपल्याला त्यांनी दिलं आहे.
पण त्यांनी आपल्याला एक अट दिली की तुम्हाला स्टार्टर काय मिळणार नाही, फक्त मेन कोर्सच मिळेल, कारण की ऑलरेडी किचन बंद करण्याची तयारी त्यांची झालेली आहे. तर बघूया आता काय मागवायचं फटाफट. तर फायनली जेवण तर खूप छान होतं. आरतीने तर चाटून पुसून खाल्लं आहे. ग्रेव्ही, बटर चिकन मागवलेलं आम्ही आणि चिकन बिर्याणी मागवलेली आणि रोटी मागवलेली. तर आण्यालाही खूप आवडलं बटर चिकन, पण आमची बिर्याणी तशीच्या तशीच पडली आहे. अर्धी खाल्ली आरतीने, पण मला काही जागा नाही आता पोटात, कारण की आम्ही रोटी जी मागवलेली, आण्या बोलली तिला अजून रोटी पाहिजे, पण जेव्हा रोटी आली तेव्हा तिने खाल्ली नाही. मग ती रोटी मला खावी लागली, त्यामुळे आपली बिर्याणी तशीच राहिली आहे. तर आरतीने वेटरला बोलून सांगितलं की ही बिर्याणी आम्हाला पार्सल दे, आणि त्याचप्रमाणे आपल्या आण्याने आपली इज्जत घालवलेली आहे. आण्या वेटरसमोरच बोलते आहे, मम्मी ही बिर्याणी पार्सल घे आणि पप्पाला उद्या डब्याला दे. तर असा झाला आपला बड्डे सेलिब्रेट. तर बघता किती स्वस्तात आणि मस्तात हा आपला माझा बड्डे झाला आहे सेलिब्रेट. मी मुद्दाम नाही केला, कारण की जून आणि जुलैमध्ये खूप खर्च असतो. एक तर हिच्या अनायाच्या शाळेचा वगैरे खर्च, दुसरी गोष्ट तिचा आता माझा 7 तारखेला बड्डे, अनायाचा 10 तारखेला बड्डे आहे, परत आपल्या समायराचा पुढच्या महिन्यात 7 तारखेला बड्डे आहे. तर हे एवढे सगळे खर्च एकदम आले तर मग काय माझी वाटच लागेल, म्हणून मी काय माझा बड्डे साधाच केला. तर फायनली आपण घरी पोचलो आहे आणि आणायची सुरुवात झाली आहे सगळं बघण्याची आणि भरून ठेवण्याची. अजून तरी 7-8 दिवस आहेत शाळेला. तर कसा वाटला आपला बड्डे सेलिब्रेशन? आवडला असेल नक्कीच. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.